अंबादास दानवे यांनी बोलावलेल्या पक्षाच्या मेळाव्याला माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दांडी मारल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं होतं. दुसरीकडे याच मुद्द्यावर चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांचं हाडवैर पुन्हा एकदा समोर आल्याने चर्चा रंगू लागल्या आहेत. आता स्वतः खैरे यांनी आपल्या गैरहजेरीवर भाष्य करत खळबळजनक आरोप केलेत. यावेळी दानवे यांच्या मेळाव्यावर बोलताना चंद्रकांत खैरेंच्या संतापाचा कडेलोट झाल्याचं पाहायला मिळालं. मेळाव्याबाबत अंबादास दानवेने मला काहीही सांगितले नाही. मी याबाबत उद्धव साहेबांना सांगणार आहे, तक्रार करणार आहे. अंबादास मोठा झाल्यासारखा वागतोय. शिवसेना मी वाढवली, हा नंतर आला आणि काड्या करण्याचे काम करतोय, असा घणाघात चंद्रकांत खैरेंनी यावेळी केला. खरं म्हणजे तुम्ही अति उत्साहीप्रमाणे ते लिहून टाकलं, दांडी मारली. मला 2 महिन्यापूर्वीचा तो कार्यक्रम नक्की झाला होता. आमच्या समाजाचा खूप मोठा कार्यक्रम होता, विदर्भाचा. त्यामध्ये वधूवर परिचय मेळावा होता. आमचं बांबू मिशनचं त्या ठिकाणी खूप मोठा कार्यशाळा होती. त्याचप्रमाणे बाकी 2 आमदार आमच्या समाजाचे आहेत, त्यांचा सत्कार होता. एक हरीश पिंपळेजी आणि एक किशोर जोरगेवार. त्यांचा सत्कार माझ्या हाताने होता आणि म्हणून हा इतका मोठा कार्यक्रम 2 महिन्यापूर्वी नक्की झालेला होता. मग त्यामुळे मी गेलो होतो. पण मला हा कालचा कार्यक्रम जो घेतला पक्षाचा, मला कोणी सांगितलं नाही. मला कोणीही सांगितलं नाही. म्हणजे ज्यांनी ठेवला असेल त्यांनी तर सांगितलेलं, तो कधी सांगतच नाही आहे. परंतु सांगितलं असतं तर मी एक दिवस आज घेतला असता कार्यक्रम, उद्या घेतला असता कार्यक्रम. पण मला त्या ठिकाणी लोकांशी बोलायचं होतं, कार्यकर्त्यांशी बोलायचं होतं. आपला पक्ष संघटना आपली अडचणीत आहे, त्या अडचणीतून बाहेर काढताना आपण सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे, हे मला त्या ठिकाणी बोलायचं होतं. परंतु ते आधीच मी नसताना त्या ठिकाणी कार्यक्रम घेऊन टाकला. कमी संख्या होती आणि त्यामुळे त्या ठिकाणी मी काही दांडी मारली नाही. मी माझ्या मोठा कार्यक्रम होता, तो पूर्वनियोजित कार्यक्रम होता, विदर्भातला, नागपूरला, आणि म्हणून संपूर्ण विदर्भाचा होता. म्हणून मला त्या ठिकाणी जावं लागलं होतं. तुम्हाला आमंत्रण नव्हतं? मला अजिबात नव्हतं, फक्त नाव टाकलं होतं. मला सांगितलं पाहिजे, माझ्याशी चर्चा केली पाहिजे. मी सर्वात मोठा ज्येष्ठ नेता आहे मराठवाड्यातला, हे या लोकांना नाही कळत. मुद्दामच त्या ठिकाणी डावलण्याचा प्रकार करतात. हे कसं चालेल? हा डावलण्याचा जर प्रकार असेल तर ते अजिबात मी कसं सहन करेन. माननीय उद्धवजी आज अडचणीत आहेत. आज माननीय उद्धवजींना आपल्याला सपोर्ट करायचा, ताकद द्यायची, तर तुम्ही एकटे देणार का? आम्ही सगळ्यांनी जर एकत्र केलं, आंदोलन करायचं, पाण्यासाठी आंदोलन करायचं, हे तर आमचं नक्की ठरलं. मी मागे प्रेस घेतली त्यावेळेस सांगितली. आणि माननीय आदित्य ठाकरे साहेब येणार आहे शेवटच्या वेळेस, मोठा मोर्चा काढलेला. ही तयारी आता करायचीच ना. ही तयारी करत असताना कोणी दुसऱ्याला डावलून टाकायचं, आपण एकटंच करायचं, गडबडी करायची, हे मला बिलकुल आवडत नाही. मी शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक आहे, कडवट. आणि माननीय उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम करतो. आणि जर असं असेल तर इतक्या म्हणजे सुरुवातीपासून, पहिल्या दिवशीपासून मी शिवसेनेमध्ये काम करतो. मी कुठेही गेलो नाही, जाणार नाही, कधीच जाणार नाही. काही लोक हटकून म्हणतात की आमच्याकडे या, आमच्याकडे, मी मरेन तर शिवसेनेत उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या गटामध्ये, बाकी कुठेच जाणार नाही. मी इतकं सांगितल्यानंतरसुद्धा काही लोक काड्या करत बसतात. मी शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेबांचा मी कट्टर शिवसैनिक आहे. आणि मग इतकं असतानासुद्धा त्या ठिकाणी मुद्दामच काही डावलण्याचा प्रकार. आता अनेक जण कुठे कुठे जातं मला माहीत आहे. कोणी इकडं चाललं, कोणी तिकडं चाललं, कोणी तिकडं चाललं, कोणी काय करतं, कोणी कसं ॲडजस्टमेंट करतं, कोणी प्रश्न टाकून कसं ॲडजस्टमेंट करतात, हे सगळं आहे, मला माहीत आहे ना. पण मग हे असं असताना त्या ठिकाणी मला मुद्दाम डावलायचं. अरे पक्ष संघटना तुम्ही एकट्याने होतं का? मी आज जर समजा मला काही कार्यक्रम घ्यायचा असला पक्षाचा, मी प्रत्येकाला फोन करतो. एका साध्या शिवसैनिकाला फोन करतो. मी साध्या शिवसैनिक मी स्वतः फोन करतो. मोठ्या पदाधिकाऱ्यांचा करतो. भले ते उचलतात, नाही उचलतात, परत 4 वेळेस फोन करतो, मग ते उचलतात. साहेब मी जरा इकडं होतो, तिकडं होतो, हरकत नाही. पण मी करतो ना, आजही करतो ना मी. मग बाकीच्या यांना सांगायला काय हरकत आहे? मी माझ्या PA हे करतील नाही करतील दुसरे, पण मी स्वतः मी प्रत्येकाला फोन करतो. मग आता इतकं असतानासुद्धा पक्ष त्या ठिकाणी एकतर अडचणीत आहे. आणि असं असताना पक्ष मोठा करायचा, एकत्र राहायचं, ते दिलं सोडून आणि आपल्या स्वतःच करतं, हे मला आवडत नाही. स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीच्या तोंडावर अशी गडबाजी होत असेल तर नाही, स्थानिक नाही, ऐकून घ्या ना. मी पहिल्या दिवशीपासूनचा शिवसैनिक आहे. आज जरी माननीय उद्धवसाहेबांच्या आशीर्वादाने मी नेता जरी असलो तरी त्या ठिकाणी मी स्वतः खूप काम करतो आहे. आणि आत्तापर्यंत मी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महापालिका मीच काम केलेलं आहे.
आता ठीक आहे, आता येतात लोक ते पाहतात, परंतु त्या ठिकाणी आम्हीच काम केलेलं आहे पहिल्या दिवशीपासून. 1988 पासून काम केलेलं आहे. त्यावेळेस मी शहर प्रमुख होतो. मग हे काय, हे माझा पक्ष मला वाढवायचा, मग टिकवायचा आणि मोठा करायचा. आता इतकं अडचणी आली की इतके जण फुटून गेले, रोज काहीतरी नाव व्हायचं. कोणीतरी इथं काल परवा आम्ही जे आमच्या नेत्यांच्या बैठकीमध्ये एक उपनेत्या एक आली होती, ती सुद्धा काल गेली. म्हणजे काय चाललं, उद्धव साहेबांना तुम्ही सोडून जाताय, बरोबर नाही आहे. उद्धव साहेबांनी तुम्हाला किती मोठं केलेलं आहे, हे की नाही. आणि उद्धव साहेबांना त्यांना काही वाटत नसेल का की बाबा हे काय चाललं म्हणून, पण आम्ही त्यांना सपोर्ट केला पाहिजे, ही भूमिका माझी आहे. अंबादास दानवे असं म्हणाले की आम्ही त्यांना सांगितलं होतं पत्रिकेत. नाही, मला सांगितलं नाही अंबादास दानवेने. स्पष्ट सांगतो मी उद्धव साहेबांना सांगणार आहे आता. मला अंबादासनी सांगितलेलंच नाही आहे. तो अंबादास दानवे स्वतःला असं समजतो की बस तो आहे तो सगळ्यात मोठा. किती 2-4 महिन्याचाच आहे आता तो. आता जाणार आहे पण उद्धव साहेबांना तक्रार करणार आहात तुम्ही? मी करणार तक्रार, मी सांगणार. मी परवा मीटिंग आमची त्यावेळेसही सांगणार मी. मग तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी काय समजता, कचरं समजता तुम्ही? अरे शिवसेना मी वाढवली, जेलमध्ये गेलो, लाठ्या खाल्या, सगळीकडे गेलो, लॉकअपमध्ये गेलो, सगळं केलं. तुम्ही काय केलं आमच्यासाठी? ही शिवसेना मंत्रिपदापर्यंत त्या ठिकाणी आम्ही होतोच साहेबांच्या आशीर्वादाने. आणि नंतर हा आला, नंतर येऊन काय करतो आणि काड्या करण्याचं काम करणार. हे मला आवडत नाही, बिलकुल नाही आवडत. मला कोणी काढू पण शकत नाही, कारण मी कडवट शिवसैनिक, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचा आहे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.